सरकारचा अरे नरेंद्र मोदीचं करायचं काय? अरे नरेंद्र मोदीचं करायचं काय? नरेंद्र मोदीचं करायचं काय? बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो यांच्या राज्यव्यापी आंदोलनामध्ये अमरावती जिल्ह्याच्या कार्यालया ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे. गेल्या इराक आणि अमेरिका यामध्ये युद्ध चालू आहे, परंतु या देशाच्या पंतप्रधानांनी इराण सोबत असलेले संबंध विस्कळीत आणल्यामुळं तेथील सागर बंदरातून येणारे जहाज या भारतात येऊ शकत नाही. याला जबाबदार या देशाचा पंतप्रधान मोदी सरकार आहे. या देशामध्ये जातीवादाचं लोण या भाजप सरकारनं या देशात निर्माण केलेलं आहे. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजप सरकारनं केलेलं आहे. जातीमध्ये संघर्ष निर्माण होत आहे. याला जबाबदार भाजप सरकार, मोदी सरकार जबाबदार आहे. आज खेड्यापाड्यामध्ये आम्ही पाहतो सिलेंडर मिळत नसल्यामुळे आमच्या आई बहिणी चुलीवर स्वयंपाक करत आहे. याची खंत केंद्र सरकार आणि मोदी सरकारवर येऊन पडलेली आहे. याला जबाबदार जर कोणी असेल तर या देशाचा पंतप्रधान आहे. आणि या देशाचा पंतप्रधान हुकुमशाही वृत्तीने जर वागत असेल तर त्याला जबाब देण्याचा एकमेव नेता या देशात आणि महाराष्ट्रात आहे. त्यांचं नाव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे. दुसरा माईचा लाल पैदा होऊ शकत नाही. या देशात विषय असो अन्य प्रश्नावर आवाज उठवण्याची ताकद या महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी सेना अन्य पक्षात आपल्याला दिसत नाही. परंतु या महाराष्ट्रात असा एकमेव नेता आहे, त्याचं नाव श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे. अमरावतीच्या या नागपूरच्या आरएसएसच्या कार्यालयावर या देशात एवढा आतंकवाद निर्माण होत असताना काँग्रेस राष्ट्रवादी सेना या पक्षाची ताकद निर्माण कोणत्या नेत्याच्या त्याला हलवून टाकलेला आहे. दुसरा नेता पैदा होऊ शकत नाही मित्र हो. परंतु या देशामध्ये जातीवाद्याचं आणि अन्य पक्षाचे सरकार असल्यामुळं या जातीवादी सरकारने या देशात जे अवगती निर्माण केलेली आहे याला जबाबदार भाजप सरकार आहे. आणि फार मोठी झळ पोचलेली आहे. काही अंधभक्त म्हणतात की सर्व सुरळीत सुरू आहे, परंतु बरेच ठिकाणी रांगाच्या रांगा या सिलेंडरसाठी लागलेल्या आहेत. अकोल्यामध्ये एक माजी सरपंच एक व्यक्ती मरण पावलेला आहे लाईन मध्ये 6 तास उभा राहिल्यानंतर. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. हे सर्व सुपुत्रांना मानवमुक्तीच्या उपदात्यांना नमन करते. आज सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अखिल महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन उभारलेलं आहे ते म्हणजे गॅस सिलेंडर हे माणसाच्या जीवनाचं एक प्रमुख असा स्रोत झालेला आहे. या देशामध्ये घटनाकारांनी बाबासाहेबांनी जेव्हा की या देशाला घटना अर्पण केली तेव्हाच अन्न वस्त्र निवारा शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा मानवाला दिलेल्या आहेत. परंतु या मूलभूत गरजा हळूहळू निस्तानाबूत करण्याचं काम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे करत आहे. आणि म्हणूनच इथला सामान्य माणूस जागृत व्हावा, इथल्या सामान्य माणसाला आपल्या हक्काची जाणीव व्हावी म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तद्वतच भारतीय बौद्ध
महासभा, समता सैनिक दल, सम्यक विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन उभं राहिलेलं आहे. ही केवळ एका पक्षाची विचारसरणी नाही, हा एका पक्षाचा या देशामध्ये जो जो श्वास घेतो त्या प्राणी मात्राचा हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर सर्वांनी एक दिलाने एकजुटीने वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. आमचा हक्क हा न्यायासाठी आहे, आमचा हक्क आमचा अधिकारासाठी आहे. आमचा हा संघर्ष हा जेव्हा आम्ही न्यायाच्या बाजूने, हक्काच्या बाजूने, अधिकारांच्या बाजूने लढतो आहे, आमच्यावर दमनशाही लादल्या जात आहे. परंतु तरीही ही बाबासाहेबांची जनता आहे, ही बाळासाहेबांचा वारसा घेऊन जन्माला आलेली ही जनता आहे. ही कदापिही ही दमनशाही म्हणजे अंगावर झेलणार नाही. ही दमनशाही कधीही ती त्याला प्रोत्साहन देणार नाही. तर या दमनशाहीचा बिमोड केल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी ही पुढे सरकणार नाही. देशाच्या जगण्याच्या या हे आंदोलन आपले कशासाठी आहे तर हे गॅस सिलेंडरसाठी आहे. गॅस सिलेंडर जे आहे ना, नरेंद्र कब मिलेगा गॅस सिलेंडर, आपल्याला साहेबांनी आदेश दिला त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करत आहोत. साहेबांचे आदेश पण हे बरोबरच आहे. पण इथली जी जनता आहे भारतातली ती झोपलेली आहे. ती का बरं झोपलेली आहे ते आपल्याला माहिती आहे का बरं झोपलेली आहे. प्रत्येकच आपापल्या गरजा भागवत आहेत. पण हे जे बाकीची जी जनता आहे, जे लहान वगैरे आहे, त्यांना बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. सिलेंडर मिळत आहे, मग ते सिलेंडर येते कुठून? ब्लॅकने जर विकत आहे तर ते सिलेंडर येते कुठून? सर्वसामान्य जनता ही सिलेंडरसाठी उपाशी आहे. घरातली लहान लहान मुलं उपाशी आहे, हॉस्टेलचे विद्यार्थी आहे, परीक्षेचा टाइम आहे आणि परीक्षेच्या वेळेस मुलांना गावी जावं लागत आहे कारण त्यांना 3-3 दिवस उपाशी आहे. जर सिलेंडरच ना केलं पाहिजे, हे दिसलं पाहिजे ना काळात. हे रमेश भाऊ थोडेसे भाषा व्हा, रमेश भाऊ थोडेसे व्हिडिओ काढू द्या. यायचा व्हिडिओ काढू दे ना लाकडाच्या आणि सन्मित विद्यार्थी आंदोलन सर्व कार्यकर्ते इथे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी सिलेंडरचं आंदोलन केलं जात आहे. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या शीर्षकाखाली आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहोत. या आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी साहेब एकाकडे म्हणतात कुठेच सोडणार नाही, पण 5 तास लांबच लांब राहत आहे. पण जिल्हाधिकारी साहेब लोकांची दिशाभूल करत आहेत आणि मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत की जर कोणी खोटी अफवा पसरवत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मुख्यमंत्री साहेबांची दडपणशाही आहे. मुख्यमंत्री साहेब हुकुमशाही मार्गाने चालत आहेत आणि जो लोक आपला आवाज उठवत आहेत ते आवाज दाबण्याचा प्रश्न या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब करत आहेत असं या ठिकाणी सांगावं वाटते. तर घेऊन आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत आणि त्यांना सांगत आम्हाला सिलेंडर न मिळाला मुलं आमच्या महिला भगिनी त्यांनी चुलीवर भाकरी करून भाकर आणली आहे. तिने भाकर आहे भाकर आई या जिल्हाधिकारी साहेबांना भेट देणार आहोत आणि या महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये सिलेंडरचा पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे त्याकरता हे आंदोलन आहे. आंदोलन हे निलेश भाऊ विश्वकर्मा, राहुल भाऊ मिश्रा, विजूभागत सध्या बाळासाहेब आंबेडकर या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या मार्गाने मार्गक्रमण करतात आहेत. मग निवडणुका असतील, वेगवेगळ्या पद्धतीचं आंदोलन असतील, ते आंदोलन बाबासाहेबांनी दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे वंचित बहुजन आघाडी करत असते. सद्यस्थितीत देशात निव्वळ अराजकता माजलेली धर्माच्या नावाखाली लोकांना वेठीत धरण्यात येत आहे. अंतून वेगवेगळ्या मूलभूत गरजापासून दूर ठेवत आहे. आता तर रोजच्या उपजीविकेचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जीवन जगता येईल. जेवण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, परंतु गॅसच नाही, सिलेंडर नाही,
तर मग ते जेवण बनवतील कसं असा प्रश्न राज्यभर निर्माण झालेला आहे. दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत हा प्रश्न भेडसावत आहे सगळ्यांना. आणि म्हणून यासाठी पहिल्यांदा रस्त्यावर कोणी आलं असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी आलेला आहे. आणि त्या वंचित बहुजन आघाडीला भारतीय बहुजन आघाडीला समर्थन केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही या आंदोलनात मोठ्या संख्येने डॉक्टर निलेशजी विश्वकर्मा तसेच भारतीय बौद्ध महासभेचे विजयजी चोर पगार, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष संजय चोर पगार सगळे मिळून आज आम्ही कलेक्टर साहेबांकडे जाऊन